आता एक तुम्ही इकडे काही होते इकडे जागा कमी कारण मला ठेवावं लागेल. हाताला म्हटलं ज्या वेळेस तुमचा हात आपण बघा भांडण केल्यानंतर आपण चापड मारतो राईट. चापड मारल्याने कोणी मारणार आहे का? काढणार आहे का? तुम्हाला 2-3 मिनिटं देणार आहे का? चापड मारलं दुसरा आपण शिकायचा पंच सगळ्यात पहिला बेसिक सिस्टम पॉईंट. आता पंच करताना सगळ्या मोटिवेशन राहतात. बोटांना पहिलं वळून द्या फक्त इथं फक्त इथं दुसरं वळून द्या. लोकांची पूर्ण घडी झाली. आता जो आपण अंगावर गेलाय हा अंतर दोन्ही बोटांवर पॅक करा. फक्त दोन्ही बोटावर तिसऱ्या बोटावर येता कामा नये. तिसऱ्या माझ्याकडे बघा मला स्वतःचे बोट कळतात. पहिली जागा दुसरी जागा आपल्याला काळी म्हणतो ना आपल्या बरगड्याच्या वेगळ्या व्हायला सुरू होतात ती जागा. तिसरी जागा बेबीच्या जागेच्या जस्ट 1 इंच खाली 1 इंच फक्त बेबी धरून जातो. मराठीत चांगलं लोक बेबी 1 2 3 ठिकाणी जर हात पंच मारला तर तुम्हाला कमीत कमी समोरचा व्यक्ती नामोहरम झाल्याशिवाय राहणार नाही. घेतला दोन्ही हात आपले पॉकेट जिथं असतात थोडक्यात त्या ठिकाणी क्लॅप करायचे. त्याच्यानंतर कमरेपासून खाली वाकायचे पण लक्ष कुठे? समोरच्याकडे. हे सावध असं मार्शल आर्ट शिकवत नाही परत सरवायचे. याला म्हणतो आपण ब्रेक. तुमचा उजवा पाय बाजूला ठेवा. ठेवला दोन्ही पायावर सारखं वजन द्या. असं उभं राहू नका. दोन्ही पायावर सारखं वजन दिलं पायरीवरच्या मुली तिकडं सरका. पायरीवरचे पाय वर एक पाय खाली नको. पायऱ्या उभ्या अशा दोन्ही हात समोर घ्या. पंच फिट करा. दोन्ही हात कमरेवर. आता कमरेवर जी पॅन्टची आपली बाजूची नाही येते त्याच्या पाठीमागे पंच असावा. त्याच्या पुढे नसावा. पंच पाठीमागे असावा. बघायची गरज नाही या. मला माहिती माझी पॅन्ट माझं शरीर कसं मी उद्या विचारणारे प्रश्न कोणत्या आर्ट शिकवणार आहे मराठी पद्धतीला काय नको त्याला आपण सेल्फ स्टार्टिंग असं नको. आता ही झाली तुमचे पंच केले कमरेवर ठेवले तर अंगात किती झालं दोन्ही बोटावर लावून करायचं. तुमचा डावा डावा हात ज्या ठिकाणी दुसरा पॉईंट सांगितला होता त्या ठिकाणी तुमचा हात समोरचा नको. मारताना अस हे असं स्टार्टिंग आले करू नका. फक्त बघा अस करू नका. फक्त बघा अस जागेवर ग्रिप द्या आणि ताकदीने मारा. ओके चलो 1 असा हात देतोय काहींचा असा असावा. 1 दुसरा हात बघा बरोबर आहे का? समोरचा सरळ आहे का? 1 जोरात मारा. 1 असं नको सरळ जाईल. दुसरा हात चेक करा. स्वतःचा समोरचा हात चेक करा. उभं राहण्याची पद्धत चेक करा. 1 तुमचा फक्त पंच कडे बघा. आता हाताला मिळेल पंच. आता अप्पर पंच घ्या. डावा हात वरच्या दिशेला घेतला. सगळ्यांचा उजवा हात समोर आहे. डावा हात घेतला लेफ्ट हँड फेस लेवलला घेतला. आता ओढून मारा. 1 जोरात. 1 आता लोअर पंच पोझिशन घ्या. डावा हात लोअरला आला पाहिजे समोर. तुमचा या बाजूचा हात दुसरा हात कमरेवर घ्या.
पोटात लोअरला वन जोरात वन. एवढ्या हळू मारलं तर समोरच्या लागेल का? मग ते तो विचार तुम्ही करायचा आहे. जिद्दीने मारा, जोरात मारा. वन वन. एवढ्या वर पोट कोणाचं आहे?